उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आलाय। येत्या 5 फेब्रुवारीला राज्यातील 12 जिल्हा परिषदा व 125 पंचायत समिती निवडणुकांसाठी मतदान होणार होते। मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असतानाच एका मोठ्या नेत्याचा मृत्यू होण्याची घटना घडली होती। निवडणुकांपूर्वी एखाद्या मोठ्या नेत्याच्या निधनाचा प्रसंग पहिल्यांदाच घडल्याने या निवडणुका आहेत त्याच दिवशी होतील की त्या पुढे ढकलल्या जातील याबाबत उत्सुकता होती। अखेर निवडणूक आयोगाने अजितदादांच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घेत या निवडणुका पुढे ढकलल्यात। आता या निवडणुकांची व त्यानंतर निकालाची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे। नेमकं काय म्हणतंय निवडणूक आयोग आणि या निवडणुका आता कधी होणार हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी 28 जानेवारीला दुर्दैवी मृत्यू झाला। विमान अपघातात ते आपल्याला सोडून गेले। या घटनेने राज्यभरात शोककळा पसरली। राज्य सरकारने त्यानंतर तातडीने राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर केला। 28, 29 व 30 तारखेला राज्यात दुखवटा पाळण्यात आला। या परिस्थितीत 5 फेब्रुवारी रोजी राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समित्यांची निवडणूक होणार होती। राज्यातील सगळी परिस्थिती पाहता या निवडणुका घ्यायच्या की नाही यावर गुरुवारी राज्य निवडणूक आयोग निर्णय घेणार होते। राज्यात 12 जिल्हा परिषदांची निवडणूक ही पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार 5 फेब्रुवारीला घोषित करण्यात आली होती। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूमुळे ती पुढे ढकलायची की नाही यावर या बैठकीत निर्णय होणार होता। पहिल्यांदाच अशी घटना घडल्याने या संदर्भात सर्व नियमांची आणि रूढी परंपरा यांची खातरजमा करून निवडणूक आयोगाने सदस्य निर्णय घेतला होता। यापूर्वी निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत प्रचार करता येणार होता। त्यापूर्वीच अजित पवारांचे निधन होऊन राज्यात 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला। त्यामुळे या निवडणुकांसाठी राज्यात 30 जानेवारी पर्यंत कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या सभा होणार नव्हत्या। 30 जानेवारी पर्यंत दुखवटा जाहीर झाला होता। पुढे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रचारासाठी फक्त 4 दिवस मिळणार होते। त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायच्या की आहे त्या वेळापत्रकानुसार घ्यायच्या यावरती आज शिक्कामोर्तब होणार होता। त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने आपला निर्णय जाहीर केला। राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता। त्यानुसार नामनिर्देशन पत्र दाखल करणे, नामनिर्देशन पत्र मागे घेणे, चिन्ह वाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। त्यापुढे मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राज्यपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत। आता या सगळ्या अचानक घडलेल्या घटनांमुळे निवडणुकीचे पुढचे टप्पे बदलण्यात आले आहेत। राज्यातील 12 जिल्हा परिषदा व त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा उर्वरित टप्प्यामध्ये बदल करण्यात आला आहे। आता 5 फेब्रुवारी 2026 ऐवजी 7 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे। तर 7 फेब्रुवारी 2026 ऐवजी 9 फेब्रुवारी 2026 रोजी मतमोजणी होणार असल्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतलाय। सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026च्या पुढे फक्त 2 आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे। परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 3 दिवस म्हणजेच 30 जानेवारी पर्यंत दुखवटा जाहीर केला। या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत। त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना 31 जानेवारी 2026 रोजी प्रसिद्ध करतील। आता हा बदललेला कार्यक्रम कसा आहे ते आपण पाहू। 7 फेब्रुवारीला सकाळी 7:30 ते 5:30 या वेळेत मतदान होईल। जाहीर प्रचार 5 फेब्रुवारीला रात्री 10 वाजता संपेल। मतमोजणी 9 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेपासून सुरू होईल। निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात 11 फेब्रुवारी पर्यंत प्रसिद्ध होतील। मित्रांनो, तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।